या वर्षी महाशिवरात्रीला गेलो मी महादेवाचे घर चौऱ्याकडला. तर सगळ्यात पहिले पोचलो आम्ही भटाड्याला, कारण की बाण आम्हाला तिथूनच घ्यायचा होता. बाण घेतला आणि त्यानंतर गेलो आम्ही भटाड्याच्या मंदिरामध्ये, कारण की तिथे आहे विदर्भातली सगळ्यात मोठी पिंड. म्हणून महादेवाचे दर्शन केले आणि निघलो चौऱ्यागडाच्या रस्त्याला. जाणं आमचं रातूनच झालं, म्हणून 6 घंट्यात आम्ही पोचून गेलो. आणि यावेळेस जायचं म्हणे आपण भुरा भक्ताकडून. आणि भुरा भक्ताचा हा रस्ता थोडा लांब पडतो. समजून घ्या, गड असेल 4 किलोमीटरचा, तर हा रस्ता आपल्याला अजून 4 किलोमीटर एक्स्ट्रा चालावं लागते. तर आम्ही म्हणलं चला चॅलेंज आहे तर एक्सेप्ट करू. तर पहिले गेलो आम्ही भुरा भक्ताकडे आणि मग सुरुवात केली आम्ही चौऱ्यागड चढाची. आता मला वाटलं बाण घेऊन सोपं असणार चढणं. आता खूप जण सांगत होते की रस्ता देते रस्ता देते रस्ता देते. जसे 500 मीटर आपले बाण घेऊन चढणं झाले, तसे माझ्या खांद्याले, माझ्या पोटऱ्याले, माझ्या पायाले सगळ्याले माहित होऊन गेले भाई हे चढणं आसान नाही. आणि महाशिवरात्री करताना गर्दी तर गर्दी एवढी होती की गडावर वरती पाय ठेवायला जागा नव्हती. कसं तरी आता एकामेकाच्या सपोर्टने ढकलत दुकलत गडावर पोहोचलो. आमच्या बाणाची पूजा केली आणि अजून आम्हाला बाण वापस गावाकडे आणायचा होता. तर मग काय नाही, वापस घेऊन आलो. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि फॉलो करून टाका. देवा गावाच्या